हॅलो, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक रामचंद्र गाडेकर सगळ्यांचं ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला आपण हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहतोय. तो टॉपिकचं नाव आहे यूज अनलेस. अनलेसवर अनेक परीक्षेला अनेक वेळा प्रश्न आलेले असतात. ॲज फार ॲज युअर एक्झाम इज कन्सर्न द क्वेश्चन इज ऑलवेज आस्क्ड बाय द एक्झामिनर ऑन दिस टॉपिक. तर यूज अनलेस ह्या शब्दाचा अर्थ आहे इफ नॉट. जर आपण वाक्यामध्ये इफ नॉट आला असेल तर ते काढतो आणि त्या ठिकाणी आपण अनलेसचा वापर करतो. मग सर्वसाधारणपणे आपण वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये इफ आला असेल तर इफ हा शब्द काय करायला लागतो, आपल्याला काढावा लागतो. पहिला नियम असा आहे की वाक्यामध्ये इफ असेल तर ते काढून टाकायचं. त्याचबरोबर जर इफच्या वाक्यामध्ये नॉट असेल तर ते काय करायचं, ते काढून त्या ठिकाणी काय करायचं, अनलेस वापरायचं. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, इफच्या वाक्यामध्ये इफ असेल तर काढून त्या ठिकाणी अनलेस वापरायचं. कारण हे नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी हे कन्स्ट्रक्शनचा वापर केला जातो. इफ नॉट असेल तर त्या वाक्यातला नॉट काढायचं, काढून टाकायचं. पण जर इफच्या वाक्यामध्ये जर नॉट नसेल तर पुढील वाक्यामध्ये मात्र नॉट लिहायचं. तसेच वाक्यामधलं जर डू नॉट असेल तर ते काढून टाकायचं, क्रियापद लिहायचं. डज नॉट असेल तर ते काढून काय करायचं, क्रियापदाला येस किंवा एस प्रत्यय लावायचा. आणि डिड नॉट असेल तर ते काढून मात्र काय करायचा, क्रियापदाचा भूतकाळ करावा. आणि वाक्याचा अर्थ मात्र बदलता कामा नये. हे जर काय तुम्ही रूल्स पाहिले तर अनलेसचा जो काय प्रकार आहे तो तुम्हाला समजू शकतो. आता फॉर एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले एक एक्झाम्पल आहे. हा टॉपिक सगळ्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. 10वीला प्रश्न असतात, 12वीला आहे, स्पर्धा परीक्षेला आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, सगळ्यांना याच्यावर प्रश्न असतो. असे सेंटेन्स आहे, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट, you will not succeed. अशा एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला यश मिळणार नाही. आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला अनलेसचा वापर करायचा आहे. पहिला नेम काय, आपल्या वाक्यामध्ये इफ असेल तर काय करायचं, ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी कशाचा वापर करायचा, अनलेसचा. त्यानंतर वाक्यामध्ये नॉट आहे का, कारण अनलेसचा अर्थच आहे इफ नॉट, मग त्या वाक्यातून नॉट ही काढायचं. म्हणजे जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला यश मिळणार नाही. अनलेसचा अर्थ सुद्धा तोच आहे, जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला यश मिळणार नाही. मग हे सेंटेन्स असं होईल पहा, अनलेस यू आर कॉन्फिडंट, कॉमा कसं होणार आहे, यू विल नॉट सक्सीड. असं सेंटेन्स तयार होईल. किंवा एखादे सेंटेन्स असा आहे पहा, इफ यू आर फ्री, जर तू फ्री असेल, इफ यू आर फ्री आय शॅल मीट यू. जर तू फ्री असेल तर मी तुला भेटेल. इफ यू आर फ्री आय शॅल मीट यू. आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अनलेस वापर करायचा आहे. जर तू रिकामा असतील तर मी तुला भेटेल. अनलेसचा अर्थ काय, जर तू रिकामा नसतील तर मी तुला भेटेल का, नाही. मग ह्या वाक्यात जर नकार नसेल तर पुढील वाक्यामध्ये नकार ठेवायचा. मग हे सेंटेन्स कसे तयार होईल पहा, वाक्यामध्ये इफ काढा, त्या ठिकाणी काय वापरा, अनलेस यू आर फ्री, कॉमा. आता जर तुम्ही रिकामा नसेल तर मी तुम्हाला भेटणार आहे का, जर तुम्ही रिकामा असेल तर मी तुम्हाला भेटणार आहे. मग ह्या वाक्यामध्ये इफच्या वाक्यामध्ये जर नकार नसेल तर पुढील क्लासमध्ये, वाक्यामध्ये म्हणजे पुढील पोट वाक्यामध्ये नॉटचा वापर करायचा. नॉटचा वापर कुठे करायचा, तर सहाय्यकारी क्रियापदा नंतर. मग अनलेस यू आर फ्री, सेंटेन्स पुढचं कसं पहा, आय शॅल नॉट मीट यू. मग या ठिकाणी अनलेस वाक्यामध्ये आपण ह्याचा वापर केला. मग अशा रीतीने आपल्याला हा जर टॉपिक लक्षात आला तर स्पर्धा परीक्षेला याच्यावर सुद्धा बरेच असे काय प्रश्न आलेले असतात की जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही सोडू शकताय पहा, आता हे एक्झाम्पल तुम्ही सोडू शकताय पहा, इफ चिल्ड्रन डू नॉट प्ले any games,
they will become dull and lazy. If children do not play any games, they will become dull and lazy. हे एक्झाम्पल आता जे 12वीची एक्झाम झाली 2025 ची त्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. म्हणजे या कामात सुद्धा आपल्याला आणल्याचा वापर करता येईल पा किंवा हे एक सुद्धा वाक्य तुम्ही अशा प्रकारे सोडू शकताय पा. If Raju does not go to school, he will not be educated. Or if she did not type a letter, she would miss the chance. आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही सोडू शकताय. If I hear the score, I shall tell you. आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही सोडू शकताय. If you are likely to be punished, if you don't express your regret, तर ह्या वाक्य आपल्याला सोडवायचे आहेत. हे उत्तर तुम्ही सांगू शकताय. आता पहा, इफ चिल्ड्रन डू नॉट प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेजी. हे 12वीच्या 2025 एक्झामला आलेला आहे. फेब्रुवारी मध्ये झालेली एक्झाम आहे, मागच्या आठवड्यात. त्या ठिकाणी आपल्याला नियमाप्रमाणे आपल्या वाक्यातलं इफ काढून टाका. त्या ठिकाणी वापरा, अनलेस वापरा. त्यानंतर डू नॉट असेल तर डू नॉट पण काढायचा आहे. म्हणजे इफ नॉटचा अर्थ, अनलेसचा अर्थ इफ नॉट असा आहे, म्हणून डू नॉट काढावं लागलं. अनलेस चिल्ड्रन, एक्झाम्पल कसं होईल पहा. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स, कॉमा पुढचं वाक्य हाय सध्या त्यात काय बदल होणार नाही. दे विल बिकम डल अँड लेजी. मला वाटतं हा पाठ सरांना समजला असेल. इफ राजू डज नॉट गो टू स्कूल ही वुड नॉट बी. जर राजू शाळेत गेला नाही तर त्याला शिक्षण मिळणार नाही. नियमाप्रमाणे आपण काय केलं, वाक्यात इफ काढलं, त्या ठिकाणी काय वापर केला, अनलेस वापर केला. अनलेस नंतर डज नॉट काढून टाका आणि क्रियापदाला येस किंवा एस प्रति येईल. अनलेस राजू गोज, ह्याचा अर्थ जर राजू शाळेत गेला नाही तर. अनलेस राजू गोज टू स्कूल, कॉमा पुढचं वाक्य आहे यामध्ये काय बदल होणार नाही. इफ शी डिड नॉट टाइप अ लेटर शी वुड मिस द चान्स. ह्या सुद्धा वाक्यामध्ये इफ काढून टाका, त्या ठिकाणी अनलेस वापर करा. अनलेस नंतर डिड नॉट काढून टाका. आता डिड नॉट काढून टाकल्यामुळे ह्या बघूत काय करावं लागेल. अनलेस सी टाइपचं काय करा, फक्त इथं टाइप करा. अनलेस सी टाइप अ लेटर, कॉमा द्या. पुढचं वाक्य आहे सर राहील शी वुड मिस द चान्स. वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. जर तिनं लेटर टाइप केलं नसतं तर तिनं चान्स घालवला असता. मग जर तिनं लेटर टाइप केलं नसतं तर तिनं चान्स घालवला असता. इफ आय हिअर द स्कोर आय शॅल टेल यू. जर मी स्कोर ऐकला तर मी तुला त्याबाबत सांगेल. मग अनलेस अर्थ नाही ऐकला तर अनलेस अर्थ इफ नॉट आहे. जर मी स्कोर ऐकला नाही तर मी सांगेल का, नाही. आय हिअर द स्कोर म्हणजे अनलेस आय हिअर द स्कोर. जर मी स्कोर ऐकला तर मी तुला सांगेल, पण जर मी ऐकलं नाही तर मी सांगेल का, नाही. तर मग काय येणार पुढं, नॉट येईल. आय शॅल नॉट
टेल यू, हा एक थोडासा बदल होईल. इफ यू आर लाईकली टू बी पनिश्ड इफ यू डोंट एक्सप्रेस युअर रिग्रेट. आता यामध्ये काय करा, हे वाक्य सुरुवात हायशी करा. यू आर लाईकली टू बी पनिश्ड, यू आर लाईकली टू बी पनिश्ड. आता इफ काढून टाका, त्या ठिकाणी का वापरा अनलेस, अनलेस यू, डोंट पण काढून टाका, अनलेस यू एक्सप्रेस युअर रिग्रेट. तर मला वाटतं हा भाग सगळ्यांना रिग्रेट REGRET, तर हा भाग मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना समजला असेल. तर सगळ्यांना हा भाग खरोखरच समजला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू.